नमस्कार. या व्हिडिओत आपण इयत्ता 6वीची पहिली कविता प्रार्थना शिकणार आहोत. तर ही कविता लिहिली आहे गुरु ठाकूर यांनी. गुरु ठाकूर हे नव्या युगातील एका प्रसिद्ध मराठी कवी, गीतकार, पटकथा लेखक, संवाद लेखक, नाटककार तसेच अभिनेते म्हणूनही प्रसिद्ध आहेत. तर आम्ही सर्वात आधी प्रार्थना या कवितेचे वाचन करूया. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. हरवली आभाळ ज्यांचे हो तयाचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी. साधना करीती तुझी नित्य तव सहवास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेवत्या राहो सदा रंध्रातून संवेदना. धमन्यांतल्या रुधिरास या खलभेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दांचा आणि अर्थ या जगण्यास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीती नाही भ्रष्ट जरी संकटे आली किती. पंखात या बळ दे नवे झेपवण्या आकाश दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. या कवितेचा अर्थ खूप सोपा आणि सरळ आहे. कवी ईश्वराची आळवणी करताना म्हणतात, हे देवा, तू मला बुद्धी दे, प्रकाश दे, नवी स्फूर्ती दे, विश्वास दे. जगात जे जे सत्य व सुंदर आहे त्या गोष्टी मला सतत दे. ज्यांच्याकडे हरवलेले आभाळ आहे, म्हणजे ज्यांच्याकडे कोणीही नाही, ज्यांचे आभाळ हरवले आहे त्यांचा तू सोबती हो. ज्यांना वाट सापडत नाही त्यांचा तू सारथी हो. साधना करीती तुझी नित्य तव सहवास दे, जे तुझी साधना करतात, तुझी मनोभावे भक्ती करतात त्यांना तुझा नेहमी सहवास घडू दे. तू त्यांच्या पाठीशी नेहमी उभा राहा. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेवत्या राहो सदा रंध्रातून संवेदना. या कडव्यात कवी असे म्हणतात की नेहमी आम्ही दुर्बलांचे दुःख आणि वेदना समजून घेतल्या पाहिजेत. आमच्या रक्तातून त्यांच्यासाठी नेहमी संवेदनशीलता वाहिली पाहिजे. धमन्यांतल्या रुधिरास म्हणजे रक्तवाहिन्यांतल्या रुधिरास म्हणजे रक्तास या खल भेदण्याची आस दे. खल म्हणजे दृष्ट, भेदणे म्हणजे तोडणे किंवा नाश करणे. तर जे जे काही वाईट आहे त्याचा खल वेधण्याची आम्हाला आस दे. सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. आमच्या या जगण्याला अर्थ दे व आम्ही जे काही बोलतो, आमचे जे काही शब्द आहेत त्यांना तू सामर्थ्य दे. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, म्हणजे सन्मती म्हणजे चांगली निर्मळ आणि बुद्धी म्हणजे आमची विचार करण्याची शक्ती. तर कवी म्हणतो की आम्हाला नेहमी चांगला विचार करण्याची बुद्धी आणि सन्मार्ग म्हणजे नेहमी चांगल्या वाटेवर चलण्यासाठी तू प्रेरणा दे. नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. आमची जी काही नैतिकता आहे, जी काही नीती आहे, सद्भाव आहे, तो कितीही संकटे आली तरी आम्हाला त्याचा त्याग होऊ देऊ नकोस. आमच्या या पंखात नवीन आकाशाकडे झेपवण्यासाठी बळ दे व जे सत्य सुंदर आहे नेहमी त्याचा आजन्म आम्हाला ध्यास दे. ही सुंदर अशी कविता लिहिली आहे कवी गुरु ठाकूर यांनी. धन्यवाद.